इतका स्ट्रेस होता, इतके प्रॉब्लेम्स, बाप रे बाप. त्यामुळे मी तेवढा ॲम्बिशियस नाही आहे. मला फक्त छोट्या छोट्या गोष्टीतच छान वाटतं आहे. त्यामुळे माझी कॉम्पिटिशन कोणाशी नाही आहे. कोण पुढं जात असेल तरी मला काही वाटत नाही. कोण मला काय हिणवत असेल तरी मला फरक पडत नाही. झाड आहे ते. एकच घे. माझी स्टाईलच आहे, म्हणजे नॉट रेग्युलरली बट कधी कधी जेव्हा असा मूड होतो तेव्हा मग मी असं सगळं चहाबरोबर हे घेऊन बसतो आणि काहीतरी लावतो. मला जे ब्लॉग्स आवडतात किंवा मला काय जे बघायचं यूट्यूबला ते, कारण मग म्हणजे असं मूड फ्रेश होतं. आजकाल असं झालं की थोड्या अशा काही गोष्टी झाल्यात ना, त्यामुळं सारखं असं निगेटिव्ह खूप झालं आहे. त्यामुळे मी असं काहीतरी करत असतो जे मला आवडतं ते. मला चहा भरपूर आवडतं, चहाबरोबर बिस्किट आवडतात. पण ॲट द सेम टाईम माझं वजन इतकं वाढलं आहे की ह्या 2.5 महिन्यामध्ये, म्हणजे लास्ट 2.5 महिन्यामध्ये मी जवळपास 8 किलो गेन केलेलं आहे. त्यामुळं हे सगळं खाणं योग्य नाही आहे. पण आत्ता माझा मेंटल पीस हा चांगला असणं गरजेचं आहे. फिजिकलपेक्षा फिजिकलसुद्धा आहे, फिजिकलसुद्धा पाहिजे. कारण माझं चॅप्टर फिजिकलचे कसे जसं धुरंधरमध्ये होतं ना, चॅप्टर 1 चॅप्टर 2, तसं सुरू आहे माझं. एक फिजिकल संपलं की दुसरं संपलं की तिसरं. असं आहे किरकोळच, पण सांगायचं उद्देश असा. पण आत्ता एक 2-4 दिवस झाले मेंटल पीस इतकं हे झालं आहे, काही गोष्टी अशा घडल्या आहेत. त्यामुळे मग मला जे बरं वाटतं, मला जे छान वाटतं ते मी करतो. चहा केला, बायकोने चहा केला, ती बाहेर बसली कारण तिची कामं सुरू आहेत. आणि मग मी म्हटलं मी आज थोडं स्वतःला पायात असं करतो, म्हणून मी आत आलो. ही माझी रूम आहे आणि मला आज रूममध्ये आवडतं यूट्यूबला काहीतरी बघत एन्जॉय करा. कधी कधी स्वतःचं पण बघायला पाहिजे. म्हणजे मी जास्त स्वतःचंच बघतो, पण तुम्ही पण स्वतःला जे छान वाटतं ते करायला पाहिजे, तसं करायचं. आता मी चहा एन्जॉय करतो, तुम्ही पण चहा प्या. डायलॉग आहे तसं, तुम्ही चहा घेऊन आलाच असाल किंवा मी तुम्हाला फोनवरून चहा देऊ शकत नाही, म्हणून मी माझ्या घरी चहा पितो, तुम्ही तुमच्या घरी चहा. एन्जॉय. काय काढणार तू अद्या? काय काढणार दाखव. मोठा आहे. काय आहे? झाड आहे ते. काय आहे ते? झाड नाही आहे ते. काय आहे? फूल आहे. वाव, कोण शिकवलं? मॅयमनी शिकवलं होय. तुझ्या मॅमचं नाव काय? आद्या. मॅडमचं नाव आद्या आहे. बर. शाळेत तिला आता सध्या ती प्ले ग्रुपला आहे आणि सूर्य किंवा स्वतःचं नाव वगैरे असं काढायला शिकवतात. ते दिवसभर ती आम्हाला काढून दाखवत असते, दिवस रात्र हेच. हो, तू बोल. कट करू. आम्ही टेरेसवर चाललोय कारण इथं मुलांना खूप कंटाळा येतो. म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये कोणी नाही आहे लहान मुलं वगैरे, त्यामुळे त्यांना कंटाळा येतो. त्यामुळे मग ते सारखं आमच्या मागं लागलेले असतात की, पण आम्हाला पण कामातनं सगळं जमायला पाहिजे. मग आता थोडा वेळ तिला टेरेसवर घेऊन जातो, म्हणजे छान वाटेल तिला. हा टेरेस आहे. टेरेसवर मस्त व्ह्यू आहे. माझंच लास्ट फ्लोअरला घर आहे. ही आमच्या गावातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. दिसते का बघा, 21 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही. एकमेव, बाकी कुठेही तुम्हाला बिल्डिंग दिसणार नाही एवढी उंच. इथून फार मस्त व्ह्यू आहे. वारं पण खूप भारी असते, पण सारखं वर यायला होत नाही, काहीतरी काम वगैरे चालू असते सारखं. पण पूर्वी आम्ही यायचो पूर्वी खूप येत होतो मी वर सारखं. पण आता पाऊस पण असतोय, सारखं वर येता पण येत नाही. त्यामुळं मग कधीतरीच येतो. मग मुलांना कंटाळा येतो, मग कधी कधी येतो. हो हो होय, ढग आहे. होय, बघ वाकून बघायचं नाही, इकडे
मध्ये ये फक्त. पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे, पण पाऊस अजून म्हणावा तसा आज पडलेला नाही आहे. पूर्ण वातावरण पावसाळी आहे, पण अजून पाऊस नाही आहे. कदाचित तिकडं चालू असेल, एकदम तिकडं, पण इथं तरी काही नाही. पण वातावरण खूप थंड आहे. हां, माझं असंच आहे. माझं थोडंसं आता क्लिअर झालं आहे की मला काय करायचं आहे. कारण मी तेवढा ॲम्बिशियस नाही आहे जेवढी की ही ॲम्बिशियस आहे. ती आत्तासुद्धा तिथं कॉल अटेंड करते क्लायंटचा. मी नाही आहे तेवढा ॲम्बिशियस. मला काही फार मोठं व्हायची इच्छा नाही आहे. मी तितका ॲम्बिशियस नाही आहे, किंवा मला म्हणजे पूर्वी मला खूप होतं की आपण काहीतरी मोठं करू किंवा काय. पण जसं जसं रिॲलिटी कळते आहे मला, तर ते मला असं वाटतं की माझ्याच्यानं तितकं काही खूप मोठं होईल असं वाटत नाही. आणि मला मुळात तेवढं करायची गरज नाही, इच्छा पण नाही. मला काय फार मोठा बंगला पाहिजे किंवा काहीतरी फार्म हाऊस पाहिजे किंवा करोड रुपये पाहिजे असलं काही नाही आहे. माझं एक ठरवून ठेवलं आहे की आपण इथंपर्यंत काम करायचं आणि त्याच्यानंतर मग आपण तरी याच्यातनं बाहेर पडायचं. माझ्या बायकोला थोडं इंटरेस्ट आहे, म्हणजे ती हुशार पण आहे, ती तितके ॲम्बिशियस पण आहे. माझं तसं नाही आहे थोडंसं. मला म्हणजे मी बघितलं, कारण याच्यामुळे कारणं सांगतो मी. ह्याच्या आधी खूप लोकांना बघितलं, खूप म्हणजे माझं पण आधी असंच ड्रीम होतं की असं करेन, फलाना करेन, ढिमकाना करेन. पण मी तुम्हाला सांगतो, इतक्या म्हणजे श्रीमंत माणसाला बघितलं आहे इन अ स्ट्रेस, की तो स्ट्रेस आपण इमॅजिन करू शकत नाही. आणि त्याची हेल्थ कंडिशन म्हणजे तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळामध्ये म्हणजे मी जिथं राहत होतो ना, तिथं आम्ही सगळे एकत्र बसायचो कधी कधी. तर एक व्यक्ती आहे, त्याच्या बँक अकाउंटला ते तेव्हा सांगत होते की तेव्हा काहीतरी 1 करोड रुपयाच्या आसपास नुसतं FD किंवा काय असतं ना बँकेत होते. पण त्याला असं अर्धा पेढासुद्धा खाता येत नव्हता, कारण त्याला हाय शुगर असल्यामुळं त्याला ते खाता पण येत नव्हतं. आणि तेव्हा मला ते हिट झालं की म्हणजे एवढे पैसे बँक अकाउंटमध्ये आहेत, 2-2 मोठी घरं एकाच चौकात आहेत, 2-3 गाड्या आहेत, काय नाही असं नाही. बट ते साधं मनाचं काही खाता पण येत नव्हतं त्यांना ड्यू टू शुगर. आणि शुगर कशामुळे झाली, एकतर शुगर स्ट्रेसमुळे होते, सरबट खाल्ल्यामुळे होते, किंवा हेल्थ कॉम्प्रोमाइज केली असणार त्यांनी त्यावेळेला. तर त्यांना ते सोडा, किंवा असे बरेच लोक पाहिले मी की ज्यांना हेल्थचे इतके इश्यू होते. आणि माझं पण थोडंसं कसं झालं, आता हेल्थकडं थोडं इग्नोर करायला व्हायला लागलं आहे. सो म्हणजे त्यामुळं मला स्ट्रेसफुल राहायचं नाही, स्ट्रेस फ्री राहायचं आहे. त्यामुळं मी लोकांचं पाहिलं, जितकं त्यांचा व्याप वाढत जातो आहे तितके त्यांचे प्रॉब्लेम्स, मग ते रिलेटेड टू हेल्थ, रिलेटेड टू मेंटल हेल्थ, रिलेशनशिप, या सगळ्याला ते अफेक्ट होतं आहे. आणि एंड गोल काय होतं शेवटी, परत ते असमाधानी राहतात. कारण माणसाचं असं आहे की तुम्ही कितीही मिळवलं तरी पण शेवटला अजून पाहिजे असं होतं आहे. 1 BHK म्हणणं 3 BHK 4 BHKमध्ये शिफ्ट झालं तर वाटते बंगला घेऊया, बंगला घेतल्यावर वाटते फार्म हाऊस घेऊया, फार्म हाऊस घेतल्यावर आणि काहीतरी वाटत असेल. माझं नाही आहे, त्यामुळे मला माहीत नाही. त्यामुळे हे माणसाचं भूक कुठेही थांबणार नाही. त्यामुळे मी स्वतःला ठरवून सांगितलेलं आहे की आपल्याला जास्त ह्याच्यात पडायचं नाही आहे. हात दुखायला लागला. त्यामुळं मी ॲम्बिशियस असं म्हणजे तितकं मी त्याच्यानंतर मी सोडून दिलं की आपल्याला डिसेंट काम करायचं जेवढं मुलांचं शिक्षण, आपल्याला थोडेफार पैसे, कारण आता पेन्शन वगैरे तर आपल्याला नसणार आहे, त्यामुळे थोडंफार त्याची सोयीसुविधा करून ठेवणार. बट बाकी आय वॉन्ट टू लिव्ह, हे असं स्ट्रेसमध्ये राहून नाही होत असं मला वाटतं. त्यामुळे मी स्वतःसाठी थोडा वेळ काढतो, फिरतो. 2 व्हीलर, मला 4 व्हीलर आहे माझ्याकडे, पण मला 2 व्हीलर फिरायला खूप आवडतं. त्यामुळे ते मला जे पाहिजे ते मी आता करायचं ठरलं. इतके दिवस इतक्या स्ट्रेसमध्ये गेलेत माझे, तुम्हाला मी एकदा कधीतरी सांगेन की म्हणजे मागचे 1-2 वर्ष सोडली तर त्याच्या आधी 4-5 वर्ष इतका स्ट्रेस होता, इतके प्रॉब्लेम्स, बापरे बाप. त्यामुळे मी तेवढा ॲम्बिशियस नाही आहे. मला फक्त छोट्या गोष्टीतच छान वाटतं आहे. त्यामुळे माझी कॉम्पिटिशन कोणाशी नाही आहे. कोण पुढं जात असेल तरी मला काही वाटत नाही, कोण मला काही हिणवत असेल तरी मला फरक पडत नाही, कारण मी त्यांच्या रेसमध्येच नाही आहे. त्यामुळं मी खाणारं शेवटी 2 पोळी वरण भात एवढंच आहे. तर त्यासाठी मला जेवढं पाहिजे तेवढंच मी कमवणार आहे. माझे 2 छोटे बिझनेस आहेत, अगदी छोटे.
बिझनेस छोटे आहेत, त्याचा रेव्हेन्यू पण छोटा आहे, त्याची टीम पण छोटी आहे, बट आय एम हॅपी. हां, थोडं ग्रो करणं गरजेचं आहे, ग्रो करणार आहे, बट नॉट ऑन द कॉस्ट ऑफ वॉट हेल्थ किंवा अजून आत्ता ऑलरेडी माझे हेल्थचे लागलेले आहेत, त्याच्यामुळं मला हे सगळं सुधारायचं आहे आणि मला हे सगळं डॉक्युमेंट करायचं म्हणून मी यूट्यूब पण चालू केलेलं आहे. तर माझ्यामध्ये लाईक करण्यासारखं वगैरे काही नाही आहे, तरी पण तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा. ह्यात शेअर करण्यासारखं ॲब्सोल्यूट काही नाही आहे. तुम्हाला वाटलं तर शेअर करा, सबस्क्राईब करू शकता. ह्यातनं माझं एम हे नाही आहे की मला रेव्हेन्यू जनरेट व्हावा किंवा हे. आय जस्ट वॉन्ट टू डॉक्युमेंट म्हणून मी हे करतो आहे. आणि सबस्क्राईब केलं तर मला छान वाटलं, कारण मला हे यूट्यूब खूप आधीपासून करायचं होतं. म्हणजे मी यूट्यूब फॉलो करतो आहे 2018पासून वगैरे, आणि तेव्हाचे मुंबईकर निखिल वगैरे ह्यांचे ब्लॉग्स मी बघत होतो. पण तेव्हा पण मला सुरू करायचं तर झालं नाही. कोविडच्या दरम्यान माझा बिझनेस ठप्प झाला, त्यामुळं झालं नाही. 21-22मध्ये काही इतके मेजर प्रॉब्लेम झाले म्हणून झालं नाही. 23मध्ये आमचं बाळ लहान होतं म्हणून झालं नाही. 24मध्ये बिझनेस सेटल करायचं होतं म्हणून झालं नाही. मग 25मध्ये चालू करायचं होतं, पण काही गोष्टी आडव्या आल्या, त्यामुळं 26मध्ये मी चॅनल सुरू केलं आहे आणि थोडंफार त्याच्यात टाकायचा प्रयत्न पण केला होता. ते सुद्धा मला नीट झालं नाही, पण आता बघू, बहुतेक मी आता कंटिन्यू याच्यामध्ये पोस्ट करायचा प्रयत्न करेन. आता पाऊस येतो, आता खाली गेलं पाहिजे. त्यामुळे काय पाऊस येतो आहे तिकडं. तो सगळा आमचा इथला डोंगराळ भाग आहे. प्रचंड पाऊस यायला लागला त्या साईडला. इथं पण आहे, पण थेंब थेंब आहे. पण त्या साईडला खूप जास्त पाऊस आहे तिथं, जर तुम्ही बघितलं. दे आता सिरीज बघायचा टाईम झाला आहे माझा, पण आता मी सिरीज बघणार नाही. बघणार आहे काय? कुठला आहे? होस्ट. चालू करू का अनघा? खाजवत नाहीये ते. आद्याला लोशन लावलं ना, ते ह्याला ही लोगीच बहु झाली आहे, ते उरलेलं लावायला लागली हाताला. अरे माझ्या हाताला. ओके, तर हा माझा आय थिंक तिसरा प्रयत्न होता ब्लॉगचा, आणि लेट सी. ह्याच्या आधीचे तर अनसक्सेसफुल होते. मला असं वाटतं की आता थोडं कन्सिस्टन्सी दाखवायचा प्रयत्न करेन मी. इथले आसपासचे एरियाज पण दाखवेन, बट मोस्टली मी कसं थोडं घरातच जास्त वेळ असतो, त्यामुळं त्या रिलेटेड कॉन्टेंट असू शकतो. लेट्स सी. आपण आणि ह्याच्यामध्ये चांगलं काहीतरी करता येतं का प्रयत्न करीन. तोपर्यंत तुम्ही लाईक करा. जसं की मगाशी मी म्हटलं, याच्यात लाईक करण्यासारखं तसं काही नाही आहे, बट स्टील कर्टसी म्हणून तुम्ही हे लाईक करू शकता. सबस्क्राईब करा, कारण त्याच्यामुळं मला थोडा उत्साह येऊ शकतो की करण्यासाठी. बाकी मी जरा चांगला कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न करेन. हा माझा पहिला 1-2च प्रयत्न आहे, बट आय एम व्हेरी एंटरटेनिंग. तुम्हाला कळेल ते हळूहळू, जसं जसं मी असं खुलत जाईन ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला जाणवेल त्यानंतर, आणि नक्की तुम्ही एंटरटेन व्हाल. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, जमल्या शेअर करा. शेअर करण्यासारखं काही नाही आहे, तरी पण शेअर करू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.